अटेन्शन प्लीज. आता सगळ्यांनी 1 मिनिट प्लीज या गायकाकडे लक्ष द्या. ते यांचं काय मध्येच? अगं ऐक ग. हा तर आता नवीन वर्ष सुरू व्हायला काहीच मिनिटं शिल्लक आहेत. आज इथं आयुष्याच्या नवीन टप्प्याला सुरुवात करणारं एक जोडपं आहे. त्यांच्यासोबत ज्यांनी आयुष्याचा आनंद घेतला आहे असे मी, माझी बायको, जुईचे आई बाबा आम्ही आहोत. आणि जे आयुष्यातले अनुभव आत्ता अनुभवत आहेत असे गंधार आणि प्राजक्ता आहेत. बाकीचे आयुष्याला सामोरे जात आहेत. थोडक्यात काय, आपण नवीन वर्षाला वेलकम करणार आहोत. म्हणजे काय तर जीवन गाणे गातच राहावे, जीवन गाणे. वाह काका वाह वाह, क्या बात है, वाह 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 वाह. हा अजून पुढं आहे. आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी झाल्या गेल्या मागे सोडून नवीन वर्षात पदार्पण करताना आपल्यासोबत काही नवीन गोष्टी घेऊन जाऊ. जसं की शेवटच्या रात्री मला एक नवीन म्युझिक पार्टनर भेटलाय. म्युझिक पार्टनर? हो, ज्याचे माझे सूर खूप चांगले जुळले. त्यांचं नाव ऐकलं तर आश्चर्य वाटेल तुम्हाला, पण खूप मनापासून गातात. माझा नवीन पार्टनर जुईचे बाबा मिस्टर कैलास भोळे. हो तुम्हीच. काय वाह काका, तुम्ही गाता तुम्ही बोलला नाही. कसे बोलतील, कारण गाणं बोललं जात नाही, गाणं गायलं जातं. हा तर अशा या माझ्या नवीन म्युझिक पार्टनर सोबतच मी नवीन वर्षात पदार्पण करणार आहे. उदय जा रे ते ब्लूटूथ स्पीकर घेऊन ये. लगेच आणतो. मी त्यांचा आवाज रेकॉर्ड केलाय, सगळ्यांना ऐकवतो त्यांचा आवाज. तुझ्या बाबांशी यांची गट्टी छान जमले नाही? आई ही गट्टी कट्टी होईल जर हे रेकॉर्डिंग पूर्ण ऐकलं तर. म्हणजे आई, बाबा गाणं गाताना आणि आता तो ज्या अवस्थेत आहे ना, त्या अवस्थेत असताना तो हालातच्या बाबांसमोर सगळं खरं खरं बोललंय आपल्याबद्दल. आणि त्यांनी हे रेकॉर्ड केलंय. काय? अगं पण हे सगळं ऐकून ते शॉक नाही का झाले? या अवस्थेत अजून काय शॉक होणार आई? तू बाबाला बोललीस? बाबाकडे बघून असं वाटतंय का तुला? हा काका, स्पीकर हाजीर आहे. क्या बात आहे. ते घे इकडे मोडा मध्ये ठेव, सगळ्यांना ऐकू जाईल. म्हणजे हा घे. येस. आई, त्यांनी हे रेकॉर्डिंग ऑन केलं ना तर या इयर एंडिंगला आलाप आणि माझ्या नात्याचं पण एंडिंग होईल. आता ऐका कैलासराव, आता तुमचा आवाज ऐका. पहिले ऐका. मेरा चांद मुझे आया है नजर, मेरा चांद मुझे आया है नजर, है रात जरा थम थम के वेरिएशन बघा. हो, है रात जरा थम थम के गुजर, मेरा चांद मुझे आया है नजर, रात भी है कुछ. वा वा, तर फारच छान आवाज लागला हो. आणि तुमचा पण सॉलिडच लागलाय. अरे बघ, असं पार्टनर मिळाल्यावर काय प्रॉब्लेम. मस्त. वा
हे काय करू म्हणजे हे रेकॉर्डिंग बंद होईल. आपण आलापच्या बाबांच्या मोबाईलवर फोन करूया का? आई त्याने तात्पुरतं रेकॉर्डिंग थांबेल. आपल्याला कायमस्वरूपी बंद करायचंय ना. रात जरा रुक जा, एक बात है होठों पे, कह दूं तो करार आए, एक बोझ तो हट जाए. काकू काका एक मिनिट फक्त जुईशी बोला. जुई ये ना. रुक जा. वाह. ओ रात के मुसाफिर, जुई. चंदा जरा बता. जुई ओ रात अगं के सगळे हॅपी आहेत, सगळे एन्जॉय करतायत. तुला काय झालंय? मला तुला मिठी मारायची. हे फिल्मी हे असताना कसं पॉसिबल आहे ते? आलाप आपण ते शक्य करू शकतो. तू मेन स्विच ऑफ कर ना. अगं, काय वेडी झालीस का तू? वेळ तुम्हाला लागेल. काय मला तुला मिठी मारून विश करायचं म्हणजे करायचंय. अगं पण तुला मिठी मारून विश केलं ना की तू स्विच ऑन कर. अगं, हा कुठला हट्ट आहे तुझा? मी सांगते ते करतोयस की मी जाऊ घरी. ओके ओके थांब मी बघतो. तो तर कपल्सचा सोबती आहे. तुमचं काय केलंय त्यांनी? खूप त्रास देतो आम्हाला तो. हा. हो म्हणजे पौर्णिमा असते ना, तर पौर्णिमेच्या अलीकडे 2 दिवस आणि पौर्णिमेच्या पलीकडे 2 दिवस घराच्या बाहेरच पडता नाही येत आम्हाला. असं का? लाईटला काय झालं अचानक? थांबा थांबा मी बघतो. थांबा थांबा. मग तुम्हाला आता वर्षाची शेवटची रात्र आहे. हॅपी न्यू इयर. ओके सांगा. ए दाद्या मी बरं आहेस ना? माझी बायको अमृता आणि आमची मुलगी जुई. आला सुई तू सांगितलेलं मी सगळं केलं. आता मिठी. सगळं झालंय. अगं कुठे झालंय? मिठी राहिली ना. अरे म्हणजे हॅपी न्यू इयर मी तुलाच पहिल्यांदा बोलणार आहे ना. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. अच्छा यासाठी लाईट गेले होते का? उदय काय झालं होतं? नाही काय नाही ते मेन स्विचची लाईन आलेली पण आता लाईन क्लिअर आहे. ऐका 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 माझं. तुम्ही सगळ्यांनी माझं इतकं कौतुक केलं तर भोळे परिवाराकडून तुम्हाला हॅपी न्यू इयर. थँक्यू. नवीन वर्ष तुम्हा सगळ्यांना सुखाचं समृद्धीचं जाओ. गंगाराव हॅपी न्यू इयर. आलाप हॅपी न्यू इयर. जुई नवीन वर्ष तुला आनंदाचं, समृद्धीचं, भरभराटीचं आणि आलापमय जाऊ. फ्रेंड तुम्ही पण ना. येस फ्रेंड. आलेच हा. बाबा अरे राहिलं. हॅपी न्यू इयर. हा बाबा हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. आपण निघूया की तुला अजून काही बोलायचंय? बोलायचं आता आपण बोलूच शकत नाही. का विचार? का? मी एक नोटीस केलंय.
आपला वाढायला लागलाय. नशीब तेवढं तरी कळतंय तुला. ए ते मला कळणारच. मग मी काही विसरत नाही. बाबा तू काय विसरलायस आणि काय आठवणीने बोललायस हे ना आपण उद्याच बोलू. अरे माझ्या सगळं लक्षात आहे. काय आहे, पौर्णिमेला आता 2 दिवस राहिलेत ना, त्यामुळे आपलं हे होत आहे. बाबा जसं हे व्हायला लागले ना तसं बाहेर चंद्रप्रकाश पण असणार आहे. हा त्यात आपलं काय होतं हे तुला वेगळं सांगायला नको. बाबा अरे आपण घरी कसं जायचंय. डोंट वरी, मैं हूं ना. मग तुम्ही फक्त दरवाजापर्यंत पोचा, बाकीचं मी बघतो. तिथे काही गडबड करू नको म्हणजे झालं. तिथे म्हणजे मी बाकी कुठे काय गडबड केली आहे? बाबा या विषयावर ना आपण उद्या बोलूया. सध्या तरी आपण इथून निघूया. तुम्ही केक घेतला ना? हो घेतला ना. मी काय म्हणते, बोला ना. आता आम्ही खरंच निघतो, कारण आता खूप वाजलेत आणि उद्यापासून साखरपुड्याची पण तयारी करायची ना, म्हणून. तुम्हाला बोलताना त्रास होतोय का? जागरणामुळे होतं कधी कधी, बाकी काय नाही. अच्छा बरं बरं. आई आम्ही निघतो हा आता. बरं चालेल. आहो हे निघालेत. चल जुई. चला चला अमृता, अमृता चला लवकर. हो क्लिअर आहे. माझराव येतो आम्ही आता. कैलासराव अजून जरा वेळ थांबला असतं तर बरं वाटलं असतं. नको, गडबड होईल. झाली. कसली? म्हणजे साखरपुडा आहे ना आता. उद्या आम्हाला बरीच कामं करायची तो. आणि त्यात कसं आहे ना माधव साहेब, नवीन वर्ष आहे ना, तर सकाळी लवकर जावं लागेल दुकानात, तिथं पण काम आहेत. तुमच्या जिभेचं अहो जागरण झालं ना की त्यांना असा त्रास होतो. हो मी पण बघितलंय. बघितलंय नाही ऐकलंय म्हणायचं. हो तेच ते. चला 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 येतो येतो आम्ही. चला. जातो नाही ग बाळा, येते म्हणावं. म्हण ग लवकर. काकू येते. हा गुणाची ग पोर माझी. काका येते. सुखात चला चला येतो. आता काय? अहो हळदी कुंकू लावायचं राहिलं. हो संध्या, ए संध्या, जरा हळदी कुंकू घेऊन ये ग. आले आले बाई साहेब. लवकर काय ते आठवा ग, नाहीतर काय आहे, त्यांच्या नाकाला कांद्याला व्हायची वेळ यायची. हल्ली महाग पण झालेत. उंबरठ्याच्या आत येता ना? हो आलेच ना आलेच. काय म्हणले कैलासराव? काय नाही नाही, अचानक माझ्या डोक्यात असं विचार आलं की महागाई किती वाढली आहे ना हल्ली. अमृता चल ग, ट्रॅफिक लागेल. आले आले. अहो काका 1 वाजलाय, आता कुठेच ट्रॅफिक लागणार नाही. लागलं ट्रॅफिक. कैलासराव आकाशात बघून तुम्हाला ट्रॅफिक कळतं. नवीन टॅलेंट. अहो बरोबरच आहे त्यांचं. ह्या वेळेला त्यांना रिक्षा मिळायला हवी ना. आला रिक्षापर्यंत सोडून येतोस का त्यांना? हो नाही नको, आम्ही जातो. नाही नाही, तुम्ही एकट्याच आहात ना. एकटे? आम्ही तिघे म्हणून एकटे कसे काय बरं? मालती जास्त वेळ बोलत बसू नको, त्यांना जाऊ दे. आम्ही निघतोच आहोत आता. पण माधव साहेब निघण्यापूर्वी ना मला एक सांगायचं होतं तुम्हाला. बोला. म्हणजे काय आहे, माझी ही मुलगी आता तुमच्या घरी येते. ढग पण दाटून येत नाहीये. काय
म्हणजे कधी कधी मन असं ना ढगासारखं दाटून येतं. म्हणजे माझी एकुलती एक मुलगी आहे हो ही माझी. म्हणजे आतापर्यंत मी तिला कसं ना फुलासारखं जपलंय. तुम्ही जपालच तिला, पण माझी एक अशी तुम्हाला रिक्वेस्ट आहे की जरा तिला म्हणजे तुम्ही सगळे मिळून. कैलासराव काळजी करू नका. हे बघा, दोन जीवांचं मिलन जेव्हा चला, येतो होतं आम्ही. तेव्हा अरे कैलासराव, अरे ऐका, माझं झालं नाही अजून. काही ना ऐकतच निघून गेले. जुईताईच्या घरचे कधी कधी वेगळेच वागतात ना. अगं मुलीकडचे आहेत ना, जरा गडबड होते. चला चला आलाप, चल आओ, चला आओ. नवीन वर्ष तर चांगलं सुरू झालं. अगं बया, दरवाजा लावायचा राहिला. गुड मॉर्निंग. काय ग, तुम्ही माझ्या स्वप्नात आलाय का खरोखर समोर आलाय? तुझ्या अंगावर पाणी ओतलं ना म्हणजे समजेल तुला. पाणी नको तू, त्यापेक्षा मला थोडस पाणी प्यायला दे. डोकं गरगरलं जरा. हे पाणी तर द्यावंच लागेल तुला, लिंबू टाकून. कारण काल रात्री तुझ्या पोटात वेगळंच पाणी गेलं होतं ना. आणि त्या पाण्याने तू आमच्या तोंडचं पाणी पळवलं होतंस बाबा. म्हणजे एवढं काय वागलोय मी काल रात्री उगाच? तू वागलास नाही, नाही तू बोललास. नको नको ते आणि नको त्या माणसासमोर बोललास. म्हणजे आपण इच्छाधारी नाग असल्याचं तू आलापच्या वडिलांना सांगितलंयस. ए हळू, लोक ऐकतील ना. काल ते तूच लोकांना सांगून मोकळा झालायस. शक्यच नाही. बाबा आई खरं बोलतेय. काल रात्री तू काकांसमोर सगळं खरं खरं बोललास. जे त्यांच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड झालेलं आणि ते रेकॉर्डिंग आलापच्या घरी सगळ्यांनी ऐकलं असतं. ऐकलं असतं म्हणजे आता ते रेकॉर्डिंग कुठे? नशीब योगायोगाने आलापच्या बाबांनी ते रेकॉर्डिंग सगळ्यात आधी मलाच ऐकवलं. कसं बसं डिलीट केलंय हा बाबा ते. तर इयर एंडिंग बरोबर आलाप आणि माझ्या नात्याचं सुद्धा एंडिंग केलं असतंस. नाही रे, मी खरंच सगळं खरं खरं सांगितलं त्यांना. आलापच्या बाबांचाच फोन आहे. बघ काय म्हणतायत ते. कालचं तुमचं बोलणं त्यांच्या लक्षात नसू दे म्हणजे झालं. आलापच्या बाबांचाच फोन आहे. बघ काय म्हणतायत ते. कालचं तुमचं बोलणं त्यांच्या लक्षात नसू दे म्हणजे झालं. उचल आता. हॅलो. कैलासराव, माधव बोलतोय. हा नमस्कार. नमस्कार, बोला ना. नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. सेम टू यू. तुम्हाला ही नवीन वर्ष आनंदाचं जावो. ते तर जाणारच आहे, कारण काल आपण एकत्रच नवीन वर्षाची सुरुवात केली आहे ना. हो ना, हो ना. मला एक सांगा कैलासराव, तुम्ही काल गाणं गायलात ना? हो. का? हो, तुम्ही गायलात, मी रेकॉर्ड केलं. पण मला आता आठवत नाहीये की मी माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केलंय की तुमच्या. म्हणजे माझ्या रेकॉर्डिंग लिस्ट मध्ये ते आता मिळत नाहीये ना.
अच्छा अच्छा, मिळत नाहीये का? ते काल फुल झालं होतात ना. काय? मोबाईलची मेमरी फुल झाली असेल, त्यामुळे ते रेकॉर्डिंग सेव्ह नसेल झालं. असेल, कदाचित तसंच असेल. तरी मी म्हणलं एवढं रेकॉर्डिंग केलं गाणं आणि मग ते गेलं कुठं? नाही नाही, हरकत नाही हो. काय गाणं आपलं, गळा आपला. पुन्हा बसू, पुन्हा गायला बसू, गाऊ. हो हो, नक्कीच. का नाही. चला ठेवतो. हो हो. आता तरी पटलं का तुला? अगं पण ते तर म्हणतायत की मी गाणं गायलो म्हणून. हो, पण त्या गाण्याबरोबर तू आपलं जीवन गाणं पण त्यांना सांगितलंस. सॉरी हा, मला कळलंच नाही माझ्याकडून हे कसं झालं. बाबा रे, एवढंच नाहीये. काल पौर्णिमेमुळे आपले अचानक लांबलेले सचे उच्चार आणि चंद्रप्रकाशामुळे निघताना आपली झालेली गडबड, हे सगळं सारखं सारखं होत राहणार आहे बाबा. नाही होणार बाळा, नाही होणार. डोंट वरी. हे विसरा विसरा सगळं. हा लखोटा आहे ना आपल्याकडे. अरे बाबा, तेच तर सांगतेय. पौर्णिमेला फक्त 2 दिवस राहिलेत. पण लवकरात लवकर या लखोट्यातल्या ओळींचा विचार करून पुढे काय करता येईल ना, ते बघितलं पाहिजे हा बाबा.